थोड्याच वेळापूर्वी वेदांना त्याचं मनोगत व्यक्त केलं. तो मनोगत व्यक्त करत असं म्हणाला की मला इथं बोलायची काही गरज पडला असं त्याला वाटत नव्हतं, पण त्याला इथं बोलावं लागलं. तशीच परिस्थिती माझी सुद्धा झालेली आहे. एवढ्या मोठ्या समारंभामध्ये मला काही मनोगत व्यक्त करण्याचा प्रसंग आहे. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरु महाराज उद्घाटक आणि तुम्ही डॉक्टर अशोक मुलासह आपल्या मुख्य मतदारसंघाचे आत्ताचे आमदार आणि भावी आमदार सुद्धा म्हणायला हरकत नाही असे डॉक्टर तुषार यादव साहेब, विरुद्ध सेवा संस्थेचे सचिव त्यांना आपण सगळेजण मास्टर असं म्हणतो. मुख्यच्या विकासामध्ये द्यायची फार मोठी मोलाची कामगिरी त्यांनी बजावली असे गंगाधरजी राठोड साहेब, डॉक्टर कैलास पाटील, डॉक्टर रामरावजी शिंगारे सर आणि ज्यांच्यामुळं आपल्या मुख्यचा लौकिक हा नांदेडच नसून महाराष्ट्रातच नसून परदेशामध्ये सुद्धा ज्यांच्या मुख्यचं नावाचं नावलौकिक मिळवून देणारे मुख्यभूषण आपल्या सर्वांचे आदरस्थान श्रद्धास्थान डॉक्टर दिलीपरावजी भोंडे साहेब, ज्यांच्या या कालच MBBS पदवी प्राप्त केली आहे अशी वैष्णवी. मला आज खूप आनंद वाटतोय तो या गोष्टीसाठी की आजही समाजामध्ये गुरुला काही मानाचे स्थान आहे. त्याचं प्रचिती डॉक्टर अशोक पवार आणि रचिता भाभीने दिली, त्याबद्दल त्या दोघांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. नाही म्हटलं तरी आजकाल गुरुंना तेवढा मान मिळतो की बाळगायला हरकत नाही. आणि मी स्वतःला मी भाग्यवान समजतो की मला अगदी नर्सरी LKG पासून ते अगदी पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा योग मला आलेला आहे. शाळेमध्ये जेव्हा मी काम करतो त्यावेळेस काही गोष्टीसाठी जर एखाद्या बहिणीमध्ये तरीही तो आम्हाला गुरुप्रमाणे तरी ते वागवलं आणि तेच संस्कार वेदांगाने ऋतुजावर पण केलेले आहेत. मुख्य रोटरी क्लबच्या माध्यमातून पवार साहेबांची आणि आमच्या गेली मैत्री झाली आणि वेदा साहेबांचा मुलगा असेल किंवा माझा मुलगा असेल, आमच्यामध्ये जी काही सामाजिक सेवा करण्याची वृत्ती रोटरी क्लबच्या माध्यमातून आली होती तीच वृत्ती अगदी तो 5वीला असते वेळेस सुद्धा त्यावेळेस त्यांनी त्याचा एक फ्रेंड्स क्लब स्थापन केला आणि आमच्या रोटरीचे अध्यक्ष हे दरवर्षी बदलतात, तर त्या फ्रेंड्स क्लबचे अध्यक्ष ते दर महिन्याला ते बदलत असते वेळेस प्रत्येक महिन्याची थीम होणारा अध्यक्ष हा ठरवत होता. आणि मला आजही आठवतं की तुम्ही पाण्यावरची एक रॅली काढली होती सायकलवर, पाणी पाणी बचाव पाणी, म्हणजे अगदी 5वीला असते वेळेस या सामाजिक गौरवाने केलं आणि त्याला सार्थकी ऋतुजाने वेदांग लावलं असं म्हणण्यास काही हरकत नाही. मी तर नेहमी एक शिक्षक या नात्यानं मुलाची गुणवत्ता आणि मुलाचा विकास हे जर कोणावर अवलंबून असेल तर तो स्वतः मुलावरच अवलंबून असतो. शिक्षक काय करू शकतील तर ते शिक्षक फक्त त्याच्या मुलांना शिकवू शकतील. आईवडील काय करू शकतील तर आईवडील त्या मुलांना ती सुविधा उपलब्ध करून देऊ शकतील, पण ते स्वतः करावं लागतं, मुलाला करावं लागतं. मी तर असं म्हणतो की वेदांग आणि ऋतुजाला हे अभ्यास कर असं म्हणावं लागत नव्हतं, की त्या दोघांना असं म्हणावं लागत होतं की थोडंसं बाकीच्या गोष्टीकडे लक्ष दे, नुसताच अभ्यास करू नको. असे गुणी दोघेही गुणी आहेत, संस्कारी आहेत
माझ्या मित्रांनी गोडके साहेबांनी सांगितलं की ऋतुजाचा आवाज हा खूप सुंदर आहे, पण ह्या ठिकाणी घेतलेली आहे. ऋतुजाचा आवाजच सुंदर नसून तिचे नृत्य सुद्धा सुंदर करते. त्या अॅन्युअल गॅदरिंगमध्ये तिने ते नृत्य सादर केलं होतं. त्या कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा सहभागी झाली होती. वेदांत हा नुसता शिक्षण घेत नसतो, त्याचे आईवडील एका गावी गेले होते आणि घरी बसून एकटा मी काय करावं म्हणून त्याने ते पेंटिंग काढला होता. तो सुंदर एक चित्रकार पण आहे. बाकी सगळ्यांना दुसरी कोणती आवड असते, त्याला सारंगीची आवड आहे. एकटाच दुसऱ्या मजल्यावर जाऊन तो सारंगी वाजवतो आणि त्याची व्हिडिओ करून आम्हाला पाठवत होता. म्हणजे त्याच्यामध्ये गोडके सरांनी जसं सांगितलं की ऑलराऊंडर कशाला म्हणावं, खरोखर ते तसे ऑलराऊंडर आहेत. वेदांचं शिक्षण माझ्या शाळेत म्हणण्यापेक्षा वधारे साहेब आहेत, विलास कोटकेरे आहेत, मंगेश कोटकेरे आहेत, आणि सगळ्यांनी मिळून जी काही शाळा या ठिकाणी सुरुवात केली होती डॉक्टर सुविधा साहेब आमच्या मुलांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण या मुखेडमध्ये मिळावं म्हणून सुरू झाली शाळा, आणि त्याचं रोप आणि त्याचं फलित या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांसमोर दिसत आहे. वेदांच्या आणि ऋतुजाच्या या सर्व यशामध्ये त्याचे मामा मामीचा आणि आजी आजोबाचा खूप मोठा रोल आहे असं मी या ठिकाणी आवर्जून सांगतो. कारण की त्यांची वेदांची मामासोबत आणि मामीसोबत असलेली बाइंडिंग मागच्या 6 महिन्याखाली पूर्वी पाहिलेली होती. अतिशय मित्रत्वासारखं वागणारे त्याचे मामा आणि मामी आहेत. आजी आजोबाचा तर आशीर्वाद त्यांना आहेतच, त्यांच्यामुळं या यशामध्ये त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे असं मला वाटतं. वेदांत 11वी 12वी शहरांसाठी कृष्ण महाविद्यालयातून तो उत्तीर्ण झाला आणि मी पण त्याच महाविद्यालयातून उत्तीर्ण झालो. आता मी आणि वेदांत शाळेचे वर्गबंधू आहोत, त्याच्यामुळं हा एक मला मान त्यांना मला मिळून दिला. बोलणारे मान्यवर खूप काही आहेत, त्यामुळं मी याच ठिकाणी थांबतो. वेदांतला आणि ऋतुजाला आणि वैष्णवीला आपण काउन्सिलिंग केला तर नक्कीच मुख्यमंत्री जास्तीचे डॉक्टर आणि एम्सला लागतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद सर.